जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। कारंजा तालुक्यातील सावरडोह परिसरातील नागरिकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली। मुसळधार पावसामुळे पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्याने तब्बल 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलाय। कारंजा ते सावरडोह मार्गावरील पुलाचं बांधकाम अनेक दिवसांपासून रखडलंय। वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता वळण रस्ता काल झालेल्या जोरदार पावसात पूर्णपणे वाहून गेलाय। त्यामुळे सावरडोहसह परिसरातील 10 ते 12 गावांची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली। या मार्गावरून दररोज शेतकरी, दूध उत्पादक, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते। मात्र रस्ता वाहून गेल्याने आता नागरिकांना कारंजा गाठण्यासाठी तब्बल 30 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे। त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्चात मोठी वाढ झाली आहे। दरम्यान खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य गावापर्यंत पोहोचवण्यात अडचण निर्माण झाली। याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। स्थानिक नागरिकांनी कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जून महिन्यात पावसाचं आगमन निश्चित असताना पुलाचं काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवा गावापर्यंत पोहोचवणेही कठीण झाले। त्यामुळे रखडलेले पुलाचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। गजानन बाजारे, जनसंग्राम न्यूज, कारंजा।